की आपण शासनाला कळवावं आणि आमची अडचण दूर व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावे एवढी आपणास विनंती आहे. मला जास्त चालान बंद व्हावे त्यासाठी गाड्या आरटीओ कार्यालयात जमा असं स्वरूपाचं आमचं आंदोलन आहे. शासनाला आम्ही अनेक प्रकारचे कर भरतो आपल्या माध्यमातून, मग रोड टॅक्स असेल, त्यानंतर पर्यावरण कर असेल, व्यावसायिक कर असेल, डिझेलच्या माध्यमातून असेल. या राज्याची जी आमची बोकी नावाची देशभर कार्यरत असलेली संघटना आहे, त्याचीच महाराष्ट्राच्या शाखेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन छेडलेलं आहे. भविष्यात जर हे आंदोलनात जर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमची सर्व सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने हे उपप्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, जिथे आरटीओ ऑफिसेस असतील तिथे आम्ही आणून ते जमा करणार आहोत. नेमकी मागणी काय होती आजची, कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? आजची मागणी ई चालान जे आहे, जे रस्त्यावर फोटो काढून चालान टाकण्याचा जो प्रकार आहे तो रद्द करण्यात यावा, ही प्रमुख मागणी आजच्या आंदोलनातली आहे. किती ट्रॅव्हल्स लावण्यात आले आज साधारणतः 20-22 फक्त शहरामध्ये असलेल्या ज्या आहेत प्रत्येक कंपनीची एक प्रातिनिधिक स्वरूपात 20 ते 25 ट्रॅव्हल्स आम्ही इथे आणलेले आहेत. भविष्यात जर आमची मागणी मान्य नाही झाली तर जिल्ह्याभरात असलेल्या सर्व ट्रॅव्हल्स म्हणून आम्ही शासनाला सुपूर्द करून देणार. शासनाच्या जे 5 मार्च रोजी संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये सहभागी म्हणून परभणी ट्रॅव्हल्स असोसिएशन्स यांच्या वतीने आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. हे आंदोलन आणि हा संप यासाठी आहे की जे महाराष्ट्रात ट्रॅफिक प्रशासनातर्फे जे ई चलन लादले जातात ते त्या चलनाला कुठेही ट्रॅफिक सुरक्षा नियम न बाळगता विनाकारण ई चलन लादून तर ते वाहन मालकाला न परवडण्यासारखे असल्यामुळे हे ई चलन ताबडतोब रद्द करण्यात यावे. बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की पुणे मुंबई एक्सप्रेसवे या एक्सप्रेसवरती 40च्या स्पीडला तुम्हाला बंधनकारक केलेली आहे. एक्सप्रेस मग कशासाठी 40ची स्पीड जर बंधनकारक असेल तर मग हा एक्सप्रेसवे कशासाठी? 2 तासात प्रवास तुमचा कसा सुकर होईल? एक पुणे टू मुंबई 2 तासात प्रवास करा म्हणता 40च्या स्पीडने 170 किलोमीटर बस काही धावू शकत नाही. मग ते 40च्या स्पीडच्या 41 पर्यंत जरी गेलं तर तुम्हाला 4,000 रुपयाचा ई चलन जो दंड होतो तो कशासाठी? शासनाची जे जाचक कारवाई आहे ही रद्द करण्यात यावी. यासाठी परभणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने जे संप पुकारलेला आहे त्या संपात आम्ही परभणी असोसिएशनच्या वतीने सहभाग नोंदवलेला आहे.